ठीक आहे, ते अपेक्षा तीच होती. कारण हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा भरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता जोरात वेगात सुरुवात होईल. उद्या अर्थातच बहुतेक भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम सुद्धा उद्या होईल. मुंबईवरून सुद्धा काही देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे आणि मोठी मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघ जेवढे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या मिरवणुकीमध्ये सामील होतील. आणि एक दिवस जरी कमी असले तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे. नवीन चेहरा नाही आहे, 10 वर्ष ते खासदार निवडून देत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे. त्यामुळे आता ही जे 15-16 दिवस आहेत ते आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम हातात घेऊ आणि मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी नाशिकमधून जे आहेत हे खासदार आम्ही निश्चितपणे पाठवण्यात यश मिळवू. साहेब, तुम्हालाही खासदार करण्यासाठी समता परीक्षा लागली आहे, अजूनही त्यांनी माघार घेतली. ठीक आहे, आता तुमच्यासारखे जे आहेत आमचे मित्र आहेत तसे आमचे ज्या समता परिषदेचे पक्षातले इतर काही चिंतन OBCचे भटक्या मुलाचे काही इतर नाशिक अनेक लोक वेगवेगळ्या दलित समाजाचे सुद्धा OBC समाजाचे अल्पसंख्याक त्यांना डेव्हलपमेंट पाहिजे ते लोक किंवा अगदी मराठा समाजातले सुद्धा सगळ्यांना सुद्धा. परंतु शेवटी जे आहे ज्या वेळेला युतीचं काम असतं किंवा सार्वजनिक काम असतं त्यावेळेला सगळ्यांच्या हाताने काही वेळेला ह्या अपेक्षा आपल्याला दूर ठेवाव्या लागतात आणि जो निर्णय होईल पक्षाचा त्या पक्ष शिस्तीप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. आणि हे काय याच्यातून काय आज गेलं म्हणजे काय पूर्ण काय राजकारण संपलं असं काही होत नाही. त्या संधी येतात जातात, काम करत राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी. आणि माझी खात्री आहे मी आणि माझ्याबरोबरचे जे काही माझे कार्यकर्ते आहेत ते चिंतक आहेत ते आता बाकीचा सगळा विचार मागे सोडून देतील आणि मजबूतीने जे आहे आम्ही महायुतीच्या प्रचाराच्या कामाला वाहून नेणार. पण साहेब, आत्ताची निवडणूक ही वेगळी आहे. 2014 आणि 19 मध्ये तुम्ही हेमंत गोडसेच्या विरोधात उभे होते, आता त्यांच्यासाठी मत मागणार आहे. आता होतच ना. 2019ला 19 आम्ही शिवसेनेच्या सुद्धा विरुद्ध होतो. त्यावेळेला शिवसेनेतून हेमंत गोडसे जे आहेत मोदी साहेबांचा पाठिंबा होता. 14ला पण आणि 19ला पण शिवसेना आणि BJP एकत्र होती आणि मोदी साहेबांच्या पाठिंब्यावर हेमंत गोडसे पुढे निवडून आले होते. बरोबर, त्या शिवसेनेवर आम्ही सरकार केलंच होतं. आम्ही 2 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये बसलो होतो. म्हणजे गोडसे पण त्यात आमच्यावर होते, एकनाथ शिंदे पण आमच्यावर होते. शिंदे तर सरकारमध्येच होते आमच्यावर. त्यामुळे परत राजकारणामध्ये उलाढाली होत असतात. तर ते त्यावेळेला काय झालं याचा विचार करत असता अलीकडच्या राजकारणात काही फारसा त्याला काही महत्त्व असं मला वाटत नाही. त्यामुळे आज आम्ही जे आहे महायुतीत आहोत, महायुतीची लढाई आम्ही लढणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. साहेब, उद्या तुम्ही सहभाग होणार आहे, तुम्ही जाणार आहे उद्या फॉर्म भरायला? जाणार ना मुंबईत आहे, मला खरं म्हणजे पुण्याला जायचं फॉर्म झालं. पुण्याला म्हणजे एका लग्नाला जायचं आहे. तर तुम्ही पण आता सगळ्यांना आराम करा. तुमचा प्रश्न आता मिटलेला आहे. पुन्हा जाण्यात जास्त करू नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.